बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या, अखेर ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। एक नव्हे तर 2 हप्त्यांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नव्हे तर डिसेंबर महिन्यास देखील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया हे सुरू करण्यामध्ये येत असून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि याच संदर्भातील राज्यभरातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर सुरुवातीला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, मात्र प्रत्यक्षमध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारकडे अशी मागणी केली होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारने या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, कारण की निवडणुकांसाठी सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे आणि सध्या लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यामध्ये येत असून सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत। निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलला असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता एकत्र तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता पहिला टप्पा हा 12 जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे। आता कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, मात्र नोव्हेंबर महिना संपला तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आता निवडणुका असल्यामुळे सरकारला या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करावं लागणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा नोव्हेंबर महिना तर संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय बघायला मिळत आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। 2 हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, जर तुम्हाला देखील 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये लवकर मिळवायचे असतील, जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाले पाहिजेत, तर याकरिता फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1,500 रुपये 1,500 रुपये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपयांची रक्कम डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आणि पैसे जमा झाले की लगेच
तुमच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत. फक्त लक्षपूर्वक बघत चला. तुमच्या खात्यावरती ज्याप्रमाणे 16वा हप्ता जमा झाला त्याचप्रमाणे आता तुमच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून 17वा हप्ता आणि 18वा हप्ता आता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, पैसे जमा झाले की तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. आता बघा, या ठिकाणी फक्त लक्षपूर्वक बघत चला. तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता जमा होणार आहेत. आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मेसेज येईल. कोणते मेसेज येणार? तर पहिला जो मेसेज येणार आहे तो म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले क्रेडिट युअर मनी, अशा पद्धतीचा तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे. आणि मोबाईलवरती पहिला मेसेज आला की लगेच समजायचं की 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा झाला आणि हा झाला पहिला मेसेज. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती दुसरा देखील या ठिकाणी मेसेज येणार आहे. आता दुसरा मेसेज कोणता येणार आहे? तर बघा, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असा या ठिकाणी दुसरा मेसेज देखील येणार आहे. आणि हे 2 मेसेज आले की लगेच समजायचं 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला. आणि मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये काढू शकतात. अशा पद्धतीने आता हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी आता राज्याचे मुख्यमंत्री दिसत असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री दिसत असतील, यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या चेकवरती सरकारच्या माध्यमातून आता सही करण्यामध्ये आली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच की ज्यांच्याकडे या ठिकाणी आता अर्थ खातं आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोट्यावधी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता बघा, सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते आणि सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाले नव्हते, त्यामुळे देखील या ठिकाणी हप्ता जमा होण्यास विलंब झाला. मात्र आता बऱ्यापैकी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे आणि त्यानंतर ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली असल्यामुळे आता ज्या महिला ई-केवायसी करतील किंवा ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणजेच की ज्या महिलांनी ई-केवायसी केली असेल किंवा ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. ज्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला, ज्याप्रमाणे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला, त्याचप्रमाणे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा करण्यामध्ये येईल. मात्र या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. आता बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता आणि 18वा हप्ता हा जमा होणार आहे. मात्र जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून म्हणजेच की 19व्या हप्त्यापासून ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. आणि ज्या महिला ई-केवायसी करतील किंवा ज्या महिलांनी ई-केवायसी केली असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून सर्व हप्ते या ठिकाणी जमा केले जातील. मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार महिलांनी ई-केवायसी केली असेल किंवा महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल. मात्र 18व्या हप्त्यानंतर म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून ई-केवायसी करणे हे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा महिलांनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवण्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. तुमच्या परिसरातील एखाद्या म्हणजेच की जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता. ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आता बघा, आधार कार्ड बऱ्याच लाडक्या बहिणींच्या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे. आता या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार बँकेच्या स्थितीनुसार देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं झालं आहे की त्यांचा आधार कार्ड
त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही, त्यांच्यामुळे म्हणजेच की यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होत नाही. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड तात्काळ बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र 3,000 रुपये आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहेत. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर सर्वात आधी या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हप्त्याचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असते, कारण की डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम वाटप करण्यामध्ये येत असते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वाटप केला जात असतो. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी हप्त्याची रक्कम जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात केली जात असते. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील आणि या जिल्ह्यामध्ये उशिरा पैसे जमा होतील असं काहीच नाही. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डेबिटची प्रक्रिया सुरू झाली, म्हणजेच की डेबिटचं बटन दाबलं की लगेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येते. आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येईल. आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर का होतं तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे, तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँकेच्या स्थितीनुसार त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात. आता काही बँकेमध्ये लवकर पैसे जमा होतात, काही बँकेमध्ये उशिरा पैसे या ठिकाणी जमा होत असतात. आता SBI बँक असेल अशा बँकेमध्ये लवकर पैसे या ठिकाणी जमा होत असतात. म्हणजेच की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली की या ठिकाणी SBI बँक असेल, त्यानंतर HDFC बँक असेल, यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होत असतात आणि त्यानंतर पोस्ट बँक, सहकारी बँक अशा, त्यानंतर ग्रामीण बँक अशा बँकेमध्ये हप्ता जमा होण्याच्या ठिकाणी थोडाफार उशीर लागू शकतो. मात्र एकंदरीत जर बघायला गेला तर हप्त्याचे वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता बघा सरकारच्या माध्यमातून EKYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. ज्या महिलांनी EKYC केली नसेल तर अशा महिलांनी लवकरात लवकर EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आता बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे. आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता थोडक्यात बघूया. तर आता बघा 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होणार असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही. 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणी प्रसार माध्यमातून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल. मात्र आता नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न आता वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे. आता नोव्हेंबर महिना तर संपला, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार तर डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये सरकारला द्यावा लागणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वाटप करायला उशीर झाला. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये, दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. आता दोन्ही हप्ते एकत्र का मिळणार तर याचं देखील कारण समोर आलं आहे. आता बघा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी लवकर, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता लवकर वाटप करण्यामध्ये येणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. त्यानंतर दुसरं जे कारण समोर आलं आहे ते म्हणजेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यामध्ये येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे आता एकत्र दिले जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा नोव्हेंबर महिना तर संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
जमा झाला नाही. म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार. दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत. आता डिसेंबर महिन्यामध्ये कधी जमा होणार, तर या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने वाटप केला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबरमध्ये मिळणार आणि डिसेंबर महिन्यात देखील हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्येच मिळणार आहे. याचा अर्थ नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचं आता या ठिकाणी समोर आलं आहे. आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 3 ते 4 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.